जाताना कधी जायचं नाही. धनवान माणसानं धन घेऊन गेलं पाहिजे, ज्याच्याकडे धान्य त्या माणसानं धान्य घेऊन गेलं पाहिजे. आणि मगाही सांगितलं ज्याच्याकडे काही नाही त्यानं इथे सेवा केली पाहिजे. महाराज जर सेवा केली तर त्याचा मेवा मिळण्याशिवाय तुम्हाला राहणार नाही महाराज. पण तुम्ही जर द्वैत मनामध्ये बाळगलं, विश्वास मामावरती नाही ठेवला तर तुम्हाला फरक पडणार नाही. आपल्याला फरक पडावा, आपलं संकट नाहीच व्हावं असं जर वाटत असेल संतांचे पायी हा माझा विश्वास सर्व भावीदास झालो त्याचा. सर्व भावे जर आपण देवाचा दास झालो महाराज तर सर्व संकट निवारण करण्याची जबाबदारी या जगाच्या मालकाला बाळूमामाला आहे महाराज. बाळूमामाचा एक सद्भक्त होता महाराज. ऐका, देवाची सेवा केल्यानंतर देव लगेच फळ देतो असं समजू नका महाराज. काही दिवस शिंगारे नावाच्या सद्ग्रस्तानं माझ्या मामाच्या तळावरती सेवा केली महाराज. पण मामा ही त्या सद्भक्ताचा किती भाव आहे, तो सद्भक्त किती अंतःकरणातून माझी सेवा करतोय, तो सद्भक्त माझ्या मेंढी माऊलीवरती किती प्रेम करतोय, त्याच्या मुलाबाळाचा घरादाराचा सर्वस्वाचा त्याग किती करतोय याची परीक्षा माझा मामा काही क्षण पाहतो महाराज. आणि एकदा का माझ्या मामाच्या परीक्षेत तो पास झाला की त्याची सर्वस्व जबाबदारी माझा मामा घेतल्याशिवाय राहत नाही महाराज. या बघायचे कारभारी महाराज गेली 30 वर्ष झालं या बघाचं निवेदन मागं पुढं बघतायत महाराज. या मामाच्या तळावरती सेवा करतायत महाराज. आज त्यांचं वय 60 आहे. वयाच्या 30व्या वर्षी घराचा त्याग, वयाच्या 30व्या वर्षी मुलाबाळाचा त्याग, वयाच्या 30व्या वर्षी बायका पोरांचा त्याग आणि मामाची सेवा महाराज. गेली 30 वर्ष एक निष्ठेनं मामाची सेवा करणं याच्या पाठीमागचं एक कारण आहे महाराज. आज जरी या बघ्याचे कारभारी स्वतः या बघ्यावरती या मामाच्या बघ्यावरती सेवा करतायत, पण ऐका कुठल्या ना कुठल्या रूपात माझे बाळू मामा स्वतः या बघ्याच्या कारभाऱ्याच्या घरचे सगळं काम करतायत महाराज. म्हणून नाथ महाराज सांगतात आवडीने भावे हरिनाम घेसी आणि तुझी चिंता त्याची सर्व चिंता त्या देवाला आहे. म्हणून महाराज सांगतात की आपण विनाकारण चिंता करत बसायचं, माझं कसं होईल, माझं काय होईल, आता काय करावं, या गोष्टीची नाथ महाराजांना सांगितलं अजिबात चिंता करू अभंग नको
भावे हरिनाम घेसे तुझी चिंता त्याची सर्व आहे नको भेद करू कोणत्या गोष्टीचा पती लक्ष्मीचा जाणत असे सकळ जीवांचा करीतो संभाळ तुझं मोकलिले ऐसे नाही जैसे स्थिती आहे तैशा परी राहे कौतुक तूप आहे संचिताचे एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरी कृपे त्याचा नाश झाला नको खेद करू कोणत्या गोष्टीचा पती लक्ष्मीचा जाणत असे नाथ महाराज सांगतात त्याप्रमाणे आचरण करण्याचा जर आपण प्रयत्न केला महाराज तर निश्चितपणे बाळूमामाची आपल्यावरती कृपा झाल्याशिवाय राहणार नाही मामाची कृपा ज्याला वाटतं आपल्यावरती व्हावी महाराज त्या माणसाने फक्त नाथ महाराजांनी सांगितलेल्या नियमाचं पालन करा आवडीने भावे हरिनाम घेसी माझ्या बाळूमामाचं नाव आवडीने घ्या महाराज निश्चितपणे तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही आणि तुमच्या वाटेला येणाऱ्या संकटाची नको खेद करू आपल्या वाटेला येणारी संकट आपल्या वाटेला येणाऱ्या अडचणी कुठल्याही प्रकारचे तुम्हाला त्याचा खेद करत बसू नका नको खेद करू कोणत्या गोष्टीचा आणि पती लक्ष्मीचा जाणत असे सर्व काही माझा बाळूमामा जाणतोय महाराज तुम्ही त्याला सांगायची काय गरज नाही त्याच्या दरबारात आलाय म्हणजे तुमच्या दुखण्याची नोंद झाली असं समजायला काय अडचण नाही नको खेद करू कोणत्या गोष्टीचा आणि पती लक्ष्मीचा जाणत असे सकळ जीवांचा करीतो संभाळ ऐका सकळ जीवांचा किड्यापासून मुंगीपासून बर का मुंगीपासून ते ब्रह्मदेवापर्यंत मनाला काय अडचण आहे जेवढे जीव आहेत महाराज वृक्ष असल हे सगळं सजीव जेवढे आहे ना महाराज सकळ जीवांचा करीतो संभाळ आणि तुझं मोकलेले तुम्हा आम्हाला या माझ्या बाळूमामानं मोकळं सोडल्यानं नाही महाराज सगळ्या सृष्टीचा सांभाळ करणारा हा जगाचा मालक आहे महाराज कारण या महाराजांकडे या माझ्या बाळूमामाकडे एवढं डेंजर खात आहे महाराज मी मगा तुम्हाला सांगून गेलो की ब्रह्मदेवानं सृष्टी निर्माण केली या सृष्टीचं भरण पोषण करायचं विष्णुदेवाकडे काम आहे भगवान विष्णू परमात्म्याकडे आणि तुम्हा आम्हाला या सृष्टीवरती किती दिवस ठेवायचं हे काम भगवान शंकराकडे आहे आणि भगवान शंकराचा शेवटचा अवतार म्हणजे माझा बाळूमामा आहे आपल्याला अधिक दिवस जगता यावं माझ्या मामाच्या तळावरती सेवा करता यावी अन्नदान करता यावं वस्त्रदान करता यावं ज्ञानदान करता यावं एवढ्यासाठी आपल्यावर मामाची कृपा व्हावी त्यासाठी महाराज माझ्या मामाच्या तळावर येऊन सेवा करावी लागेल सकळ जीवांचा करीतो संभाळ आणि तुझं मोकळलेले आईचं नाही आणि भगवंतानं आपल्याला ठेवले महाराज ठेवले आनंद तैसेचे राहावे आणि चित्ती असू द्यावे समाधान आपल्याला भगवंतानं जसं ठेवलंय महाराज तसंच राहा एखाद्या आपल्या शेजाऱ्याला लॉटरी लागली म्हणून त्यानं 3 मजली बांधलं महाराज त्याला लॉटरी लागली त्याचं संचित आहे त्याचं भाग्य आहे महाराज त्याच्यावर माझ्या बाळूमामाची कृपा आहे म्हणून त्याला कोट्यावधी रुपयाची लॉटरी लागली त्यानं 5 मजली बिल्डिंग बांधली महाराज मग आपला पत्र निघून चला पडावं म्हणून तुम्ही जर उतारा लिहून देऊन 25 लाख काढलं आणि पुन्हा माझ्या मामाच्या नावानं ठोठो बोंबलत बसला तर तुमचा काय उपयोग होणार नाही महाराज ठेविले आनंदे तैसेची राहावे आणि चित्ती असू द्यावे माझ्या मामानं तुम्हाला ठेवले महाराज तसं राहण्याचा प्रयत्न करा त्यात बदल करायचा नाही लॉटरी लागली त्याचं भाग्य त्याच्यावर मामाची कृपा झाली आपल्यावर मामाची कृपा कधी होईल याचा विचार केला पाहिजे महाराज ठेवेले आनंद तैसेची राहावे आणि चित्ती असू द्यावे समाधान महाराज नाथ महाराज सांगतात एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा आणि हरी कृपे त्याचा नाश झाला महाराज प्रत्येकाच्या नशिबाला भोग आहे महाराज भोगवतानो सरे संचिता वाचूने भोग हा भोगल्याशिवाय संपत नाही महाराज आणि तो भोग संपवण्यासाठी आपल्याला या बाळूमामाच्या तळावर येऊन सेवा करावी लागेल महाराज बर का एका जनार्दने भोग प्रारब्धाचा आणि हरी कृपेच्याचा नाश झाला एकदा का माझ्या बाळूमामाची तुमच्या आमच्या कृपा झाली आपला भोग नाहीसा झाल्याशिवाय राहणार नाही महाराज वाहिला उद्वेग भोगून ते फळ आपल्या संचिताचा भोग महाराज कारण सटवी काढली का न चुके ब्रह्मांतिका आपल्या कपाळावरती सटवीनं जे लिहिलंय महाराज ते शास्त्र सांगत बदलत नाही बर का पण माझ्या बाळूमामाच्या भंडाऱ्यात एवढी ताकद आहे माझ्या बाळूमामाच्या भंडाऱ्यात एवढी ताकद आहे दुर्भाग्य तो असेल महाराज जो मामाच्या तळावर येऊन एक बोटभर भंडारा लावत असेल
बर का. दुर्भाग्य तो असेल, आबाजी तो असेल महाराज, तो माझ्या मामाच्या तळावरील एक बोटभर भंडारा लावत असेल. अरे आपलं भाग्य बदलावं असं जर ज्याला वाटत असेल, सटवीनं लिहिलेलं आपल्या वाटेचं दुखणं नाहीच व्हावं असं ज्याला वाटत असेल, त्यानं माझ्या मामाच्या तळावर आल्यानंतर कपाळभर भंडारा लावलाच पाहिजे महाराज. बोला 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 बाळू मामाच्या नावानं, बोला बोला बाळू मामाच्या नावानं. बाळू मामा एक असं दैवत आहे महाराज, बर का. बाळू मामा असं एक दैवत आहे. सुरुवातीच्या काळाला तुमची परीक्षा पाहणार महाराज, पण देवानं एकदा परीक्षा पाहिली महाराज, की आयुष्यभर तुमचं जबाबदारी घेतल्याशिवाय माझा बाळू मामा राहत नाही महाराज. मामांच्या तळावरती सिंगाले नावाचा सदभक्त महाराज, मामांच्या तळावरती मामाच्या मेंढी माऊलीची सेवा करायचा महाराज, मामान बरोबर राहायचा, मामांच्या सानिध्यात वागायचा महाराज, मामा समाजाला ज्ञान द्यायचे, मामांच्या सोबत राहणारा व्यक्ती महाराज. पण द्वैत मनामध्ये आलं की आपण एवढ्या दिवस मामाची सेवा करतोय, मामांचं आपल्यावरती लक्ष नाही, मामा आपलं इच्छित मनावर जाणार नाही, आपण काहीतरी केलं पाहिजे. मामांच्या परस्पर तो शिंगारे नावाचा सद्भक्त महाराज एका देवऋषाकडे गेला आणि त्या देवऋषाला सांगितलं, माझ्या लग्नाला 12 वर्ष होता, काळ लोटला महाराज, मी गेली 2 वर्ष झाले मामाच्या तळावरती सेवा करतोय, मी बाळू मामाच्या सोबत आहे. पण बाळू मामा काही चमत्कार कर नाही, बाळू मामा काही चमत्कार कर नाही महाराज. आता तुमच्याशिवाय मला पर्याय नाही म्हटल्यानंतर त्या महाराजांना सांगितलं, हे पहा, हे मी तुला उपाय सांगणार आहे, या उपायामध्ये जास्त दिवस घालवून चालणार नाही, हा उपाय तुला त्वरित करावा लागेल. हे जर त्या बाळू धनगराला कळलं ना, तर ते तुझ्या सकट माझं काय करण सांगता येणार नाही महाराज. आता हा शिंगाडे नावाचा सद्भक्त ह्याला माहिती होतं, मामाची ताकद, मामाची जबाबदारी, मामाचा चमत्कार महाराज. तरीही महाराज त्याला रावणा केलं. त्या देवऋषाला सांगितलं, उद्या तुझ्या घरी एक गाभण मेंढी आणावी लागल, त्या गाभण मेंढीचा बळी द्यावा लागल, त्या मेंढीच्या पोटातला लेकरू काढावा लागेल, तुझ्या घरात पुरावा लागेल, तेव्हा तुझ्या बायकोला लेकरू ऐका, तेव्हा तुझ्या बायकोला लेकरू होईल महाराज. लेकरासाठी आपापल्याला शिकाऱ्या, लेकरासाठी आपापल्याला शिकाऱ्या. माझ्या मामाची सेवा सोडली, त्या देवऋषाच्या नादी लागला महाराज, देवऋषाच्या नादी लागला. न सांगता कळ येते अंतर, मुख्या पाण्यावर अपार प्रेम करणारा माझा बाळू मामा, माझ्या बाळू मामाला कळलं माझ्या मेंढी माऊलीचा हाल होता, माझ्या मेंढी माऊलीच्या आता हातावर एवढ्या वेळात माझा मामा त्या शिकाऱ्याच्या घरी गेला. शिकाऱ्याच्या घरी गेल्याबरोबर आतमध्ये मेंढी ओरडत होती महाराज. त्या मांत्रिकाचं मंत्र चालू होतं, त्या मांत्रिकाचा जग चालू होता. मांत्रिक त्याच्या पद्धतीनं त्या मेंढी माऊलीची हत्या करण्याची सगळं यंत्रणा राबवित होता महाराज. आणि माझे बाळू मामा त्या शिंगाड्याच्या दारावरती गेले महाराज, शिंगाड्याच्या दारावरती गेले आणि त्या शिंगाड्याला आवाज दिला, ए शिंगाड्या, अरे काय करतोय. हा आवाज त्या शिंगाड्याच्या कानावर पडल्या बरोबर महाराज शिंगाड्याच्या पायाखालची जमीन सरली, शिंगाड्याच्या पायाखालची जमीन सरली. काय करावं त्या शिंगाड्याला कळलं. मुख्या पाण्यावर अपार प्रीत करणारा माझा बाळू मामानं आपलं अख्खं आयुष्य मेंढी माऊलींसाठी समर्पित केलंय. आणि त्या मामाची शिकवण कुठं, या देवऋषाची शिकवण कुठं, याच्या सांगण्याला मी भाळलो, याच्या सांगण्याला मी भांबावलो आणि माझ्या मामाची सेवा सोडून मी याच्या नादाला लागलो, मी मेंढी माऊलीच्या हत्या करायला लागलो. हे त्या शिंगाड्याला कळलं महाराज. शिंगाड्या काही केलं, दार उघडला. माझ्या मामाला राग अनावर झाला महाराज, माझ्या मामाला राग अनावर झाला आणि मामाला लाच घातली महाराज. लाच घातल्याबरोबर दरवाजा उघडला, दरवाजा उघडल्याबरोबर त्या देवऋषावरती माझ्या मामाची नजर पडली महाराज. माझ्या मामाची नजर त्या देवऋषावर पडल्याबरोबर त्या देवऋषाची पाचावर दारात बसली महाराज. मंत्र सुचना, तंत्र सुचना, काय करावं त्या देवऋषाला अजिबात कळना महाराज. शिंगाडा पळत फेजून मामाच्या चरणावरती नतमस्तक झाला. मामा चुकले, मामा माझं चुकले. मामाने सांगितलं, ए राजाच्या, अरे या अज्ञानी समाजाला तू बोलवतोस, तुला सत्य मार्ग माहित नाही. मुख्य प्राण्याची हत्या करून
या मुख्य प्राण्याच्या पोटातील तू गर्भाची हत्या करून गावात असणाऱ्या मेंढी माऊलीची हत्या करायला लागला, निष्पाप असणाऱ्या त्या पिलाची तू हत्या करायला लागला आणि एका जीवाची हत्या करून दुसरा जीव कसा काय निर्माण होणार रांडच्या. म्हणून त्या दिवृषाला माझ्या मामानं आवाज दिला महाराज. त्या दिवृषानं आपलं मंत्र आपलं साहित्य सर्व सनातन महाराजच्या शिंगाड्याच्या घरी सोडला आणि त्याला पळता बळी थोडी झाली महाराज. दिवृष निघून गेला. शिंगाड्याला काय करावं कळेना, शिंगाड्या नावाच्या सत्याला काय करावं कळेना महाराज. अरे मामानं सांगितलं लेकरासाठी हापलेला शिंगाड्या, अरे तुला लाज वाटते का राहण्याच्या. अरे आयुष्यभर माझ्या बरोबर राहून तुला हा बाळू दलगर अजून कळला नाही. अरे या मेंढी माऊलीसाठी मी सर्वस्वाचा त्याग केला आणि तू ही जी हत्या करायला लागला, अरे तुला लेकरूच पाहिजे ना. तर आजपासून माझ्या या मेंढी माऊलीची सेवा कर. आजपासून 12 महिन्याच्या आत तुझ्या घरात नाही पाळणा हल्ला तर हा नावाचा बाळू दलगर नाही. बोला 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 मामाच्या नावानं चमत्कारी असणारा माझा बाळू मामा महाराज. आपलं परम भाग्य आहे की आपल्या गावामध्ये बघा नंबर 1 माझ्या मामासह सत्यवा देवी आहे महाराज. माझ्या मामासह सत्यवा देवी आहे महाराज. कारण पती लक्ष्मीचा जाणत असे आवडीने भावे, हरिनाम घेसी आणि तुझी चिंता त्याची सर्व आहे. आपली चिंता या जगाच्या मालकाला निश्चितपणे महाराज. आपलं दुखणं या जगाच्या मालकाला सांगावं लागत नाही. कुठल्याही प्रकारचा खेद करायची गरज नको. खेद करू कोणत्या गोष्टीचा आणि पती लक्ष्मीचा जाणत असे हे सगळं काही देव जाणतो महाराज. पण देवाची आपल्यावर कृपा न होण्याचं एकमेव कारण आहे महाराज. आपण बहुसंख्येनं उपस्थित येतो पण खाली हातानं काय करतो, खाली हाताने येतो महाराज. मामांच्या तळावर जात असताना या मामांनी आपलं अख्खं आयुष्य या मेंढी माऊलींच्या सेवेत घालवलं महाराज. सर्वस्वाचा त्याग करून या मामांच्या बग्यामध्ये या माझ्या मेंढी माऊलीची सेवा करण्यासाठी महाराज प्रत्येक मेंढका आपली काही ना काही समस्या घेऊन या माझ्या मामाच्या दरबारात आलाय महाराज. आता तुम्ही कुठल्याही मेंढक्याला आरती झाल्यानंतर जाऊन विचारा, बाबा तू किती दिवसापासून सेवा करतोय, तुझी समस्या काय होती, तुला फरक पडला का महाराज. एकही मेंढका तुम्हाला असं सापडणार नाही की त्याची मामाच्या तळावर 2 वर्षाच्या कमी सेवा झाली महाराज. प्रत्येक मेंढका 2-2 वर्षाच्या पुढे मामाची सेवा करतोय. अरे सर्वस्वाचा त्याग करून मामाच्या दारात तो राहतोय. त्याचं एकमेव कारण नाही, मामा त्याच्या घरी स्वतः राहत नाही महाराज. कुठल्या ना कुठल्या रूपात त्याचं सर्व कार्य करणं हे माझ्या मामाची जबाबदारी आहे महाराज. म्हणून नाथ महाराज सांगतात आवडीने भावे, हरिनामाची आणि तुझी चिंता त्याची सर्व आहे. बाळू मामाला काही सांगायची गरज नाही महाराज. फक्त बाळू मामाच्या यादीत आपलं नाव लागावं असं ज्यांना वाटतं ना त्या माणसाने उद्यापासून बाळू मामाच्या तळावर येताना बाळू मामाच्या या बघा नंबर 1 मध्ये 2,500-3 हजार मेंढ्या आहेत महाराज. 2,500-3 हजार मेंढ्या आहेत. 500 लहान लहान कोकरे आहेत महाराज. ते रानामाळा जाऊ शकत नाही. लहान असल्यामुळे त्यांना या बग्यापाशी राहावं लागतंय. मग त्या लहानशा पिलांना महाराज, त्या लहानशा पिलांना उद्यापासून प्रत्येकानं येताना कुणाचं घर रिकामं, कुणाचं घर मामानं रिकामं ठेवलं नाही महाराज. कोणाच्या घरी ज्वारी असेल, कोणाच्या घरी गहू असेल, कोणाच्या घरी तांदूळ असेल, कोणाच्या घरी मका असेल महाराज. आणि कोणाला काहीच नाही त्याच्यावर सरकारची लय मोठी कृपा आहे महाराज. महिन्याला रेशन, एका महिन्याचं फुकट मिळालं रेशन तरी माझ्या मामाच्या मेंढी माऊलीला आणून द्या. बघ्यावरची 500 माझी मामाची पिलं आहेत. त्या पिलाच्या मुखाचं तुमच्या घरून आणलेलं धान्य गेलं महाराज तर ते माझ्या मामाला पोचल्याशिवाय राहत नाही. ऐका, तुम्ही ₹1,00,000 देवाच्या पेटीत नेऊन दान केलं म्हणजे ते देवाला पोचतात असं नाही. एक उदाहरण देऊन जातो. सर्वांगाचं काम करा महाराज. भला मोठा श्रीमंत सावकार होता महाराज. एवढा मोठा धन दौलत होते महाराज. महिन्याच्या वारीला पांडुरंग परमात्म्याच्या दर्शनाला जायचा आणि ₹5,00,000 त्या पेटीत दान करून यायचा. काय करायचा? आपण ₹5 दान करत नाही महाराज. एवढं उदार आपण नाही 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 नाही. आपल्याला पांडुरंगाच्या नामदेव पायरीपाशी ओवळून टाकल्याला 5 गवलं ना की आपण खिशात घालून येणारे अवलाद आहे महाराज.
हो एवढं डेंजर आपण आहे महाराज. पण ऐका ऐका, देवाच्या पिंडीत तुम्ही लाख रुपये 10 लाख दान केलं तर ते देवापर्यंत पोहोचत नाही. भला मोठा श्रीमंत असणारा सावकार महाराज, कोट्यावधी रुपयाची प्रॉपर्टी त्याच्याकडे, महिन्याच्या वारीला पांडुरंग परमात्माच्या दर्शनाला जायचा आणि 5 लाख रुपयाच्या पेटीत दान करून यायचा महाराज. गुप्त दान म्हणायचं त्याला, नाव नाही, जाहिरात नाही, करायचं नाही महाराज, गुप्त दान करून यायचा. एक दिवसाचा प्रसंग असा आला महाराज, त्या सावकाराला वारीला जाता आलं. त्या सावकाराला वारीला जाता आलं नाही. आषाढीचा पर्व काळ होता, त्या सावकाराचं वय झालेलं होतं आणि त्याच्या घरी सेवा करणारा एक सेवक होता, नौकर होता. त्या नौकराला त्या सावकारानं सांगितलं, हे पहा आता माझं वय झालंय, त्या आषाढी वारीला तो फार गर्दी असते आणि त्या गर्दीत जाऊन मला पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घेता येणार नाही. पण माझी वारीला खंड पडू नये, माझी वारी गॅप पडू नये, माझी वारी नित्यनेमानं घडावी, एवढ्यासाठी तो माझा सेवक आहे, एवढं कार्य तो करू शकतो महाराज. तरी त्याच्या मनात दुजा भाव आला महाराज. जुना काळ होता, 50 रुपये हजेरी त्या गड्याला होती महाराज, महिन्याला 1,500. आता 5 लाख गड्यापाशी दिलं ते पुन्हा नाही झाला तर ऐका, महिन्याला 1,500 म्हणले वर्षाला 18,000 झालं महाराज. मग आता 18,000 5 लाख फेडायला किती दिवस लागतील बरं का. हा द्वैत त्याच्या मनामध्ये आला आणि त्यानं विचार केला, हा आला तरी ठीक आणि नाही आला तरी ठीक, संताची पायी हा माझा विश्वास म्हणून त्या सावकारानं काय केलं, त्या गड्याकडे 10,000 रुपये दिले महाराज. आणि त्यानं सांगितलं, हे पांडुरंग परमात्म्याच्या समोर दर्शनाला गेल्यानंतर ते दानपेटी आहे त्याच्यामध्ये टाक महाराज. आता पण तो गडी होता सात्विक, त्यानं काही दिवस मामाच्या तळावर सेवा केलेली होती. दान कुठं करायचं, दान कसं करायचं, दान कुणाला करायचं त्या गड्याला माहिती होतं महाराज. त्यानं मामाचा आदर्श घेतला होता, मामाच्या तळावरती राबला होता महाराज. आता सद्गुणी असणारा गडी पायी पंढरपूरला निघाला महाराज. आणि वाटाने जात असताना काही थकलेले वारकरी दिसले महाराज, थकलेले वारकरी दिसले महाराज. अरे आषाढी वारीला चालत असताना सगळ्याच वारकऱ्याची सोय होती असं नाही महाराज, काही वारकऱ्याची गैरसोय होती महाराज. आणि अशी गैरसोय झालेले 100-500 वारकरी महाराज या गड्याला दिसले. पण त्याला बाळूमामाची शिकवण होती, दान कुणाला करायचं, जे का गांजले त्याची म्हणायचं आपले, तोची साधू वळका बांधली होती त्याची जाणवा. बोधेही मालकानं आपल्याला पांडुरंग परमात्म्याच्या पिठीत दान करायचा 1000 दिले, पण ह्यातल्या 1000 रुपयाचा जर मी या वारकऱ्यांना पाजला तर त्यांना तर येईल, पांडुरंग परमात्म्याच्या दर्शनाला जाता येईल महाराज. हा भाव त्याच्या मनामध्ये निर्माण झाला, त्याला 1000 रुपयाचा चहा त्या वारकऱ्यांना उदार अंतकरणाला पाजला. निश्चय केला महाराज, निश्चयाचे फळ तुका म्हणे त्याची फळ. मालकाला कळलं, मालक आपल्या पगारात काटून गेले महाराज. 15-7 महिने त्याला काम करावं लागतंय. आपण 7 दिवस तणाव काम करायचं म्हणलं की तोंड वाकडं होतंय. माझी गुरण, माझी शिरडण, माझी बायकोन, माझा बांगला. अरे काय धंदा, 2 तास आला तर कवा आरती होते, कवा प्रसाद मिळतोय. अरे जरा भान ठेवा, मामाच्या तळावर आल्यावर सेवाच करावी लागते महाराज. वाढपे कमी खाणारे जास्त, कवा कृपा व्हायची मामाची महाराज. अरे उदार अंतकरणानं मामाच्या तळावर आलोय, सेवाच केली पाहिजे महाराज, तर तुम्हाला मेवा मिळणार आहे महाराज. त्या वारकऱ्यानं उदार अंतकरणानं महाराज 1000 रुपयाचा चहा पाजला. पुढे गेला महाराज, पुढे गेल्यानंतर अजून काय वारकरी महाराज एवढे आसक्त झालेले होते महाराज, एवढे आसक्त झालेले होते की त्यांना चालताही येत नव्हतं महाराज, चालताही येत नव्हतं. मग 5-50 वारकऱ्याचा भाव त्यानं पाहिला आणि विचार केला, जो 2-3 हजाराचं अन्नदान आपण ह्यांना केलं, 2-3 हजाराचं अन्नदान ह्यांना केलं, तर ह्यांना पांडुरंग परमात्म्याबद्दल जाता मामांची शिकवण होती. मामांच्या तळावर राहिलेला तो गडी महाराज, त्या गड्यानं 1000 रुपयाचा चहा पाजला, 3000 रुपयाचं अन्नदान केलं महाराज. 3000 रुपयाचं अन्नदान केलं, 4000 रुपये घालून तो गडी मोकळा झाला महाराज. पुढे गेला महाराज, पुढे गेला. दुपारचा ठेप्याला पालखी थांबलेली होती महाराज. पाहिलं, त्या पालखीपाशी गेला, पालखीचं दर्शन घेतलं. त्या पालखीचा रथ वळत असणारी ती बैल त्यानं पाहिली महाराज. त्यानं विचार केला, या बैलांना हा रथ वळावा लागतोय, लोकांनी दान केलेलं धान्य या बैलांना घेऊन चालावं लागतंय. हा रथाचा सारथी, रथ चालवणाऱ्याच्या रथावरती ज्याला मान आहे त्यालाही रथावरती बसावं लागतंय. असंख्य न्याय माझ्या या मोक्या प्राण्याला लागते आणि मोक्या प्राण्यावरती अपार प्रीत महाराज. हॅलो मामाची मोक्या प्राण्यावर जास्त प्रेम होतं महाराज, आणि त्याला या वारकऱ्यापेक्षा मोक्या प्राण्याची दया आली महाराज. आणि त्यानं काय केलं, 2000चं एक पिंडीचं पोत महाराज आणि 2000चा चारा. पहिलं 4000 आणि हे 4000.
असं 8,000 रुपये महाराज त्या गड्यानं खर्च केलं. ऐका, 8,000 रुपये खर्च केलं महाराज. 8,000 रुपये खर्च केलं. तो गडी काय झाला, पंढरपुरात गेला महाराज. पंढरपुरात गेला, चंद्रभागेत स्नान केलं महाराज. आज जी पायरीवरती आंधळी पांगळे लोळी खोळी सगळी बसलेले आहेत ना महाराज, बरं का, त्याचा प्रत्येकावरती प्रसंग येणार आहे हे विसरू नका महाराज. या जन्मात नाही आला तर पुढच्या जन्मात किंवा पाठीमागच्या जन्मात आपल्यावर तो नंबर येऊन गेलेला आहे. चंद्रभागेत स्नान करून पांडुरंग परमात्म्याच्या दर्शनाला जात असताना हे जे आंधळे पांगळे पांडुरंग परमात्म्याला पायरीवरती बसवलेत ना महाराज, त्याचं एकमेव कारण आहे, जे का रांजले गांजले, हे रांजलेले आहेत, जे गांजलेले आहेत, यांच्यासाठी जो कोणी भक्त माझा म्हणतोय, आपल्या खिशातले 10 रुपये काढून त्यांना देतोय, त्यांच्यासाठी ज्याच्या अंतःकरणामध्ये कळवळा निर्माण होतोय, तो माझा खरा भक्त आहे. ही भक्ताची परीक्षा महाराज वाळवंटात होते महाराज, आणि तिथंच आपण नापास होतोय महाराज. अहो, त्या एवढ्या दुःख अवस्थेत असणाऱ्या त्या भिकाऱ्यांकडे आपण बघत सुद्धा नाही महाराज. पण त्या गड्यानं तसा विचार केला नाही. त्याला मामांची शिकवण होती, मामांच्या तळावर सेवा केल्यामुळे त्या गड्याने विचार केला. मामांचं आपल्याला सांगणं की जे का रांजले गांजले त्याची म्हणे जो आपले तोची साधू ओळखावा आणि देव त्याची. अहो, त्याला 1,000 रुपये दान त्या भिकाऱ्यानेच केलं महाराज. राहिला 1,000 रुपये खाली. त्यानं विचार केला, आता मालकानं सांगितल्याप्रमाणे पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घेताना राहिलेलं 1,000 रुपये आपण त्या दानपेटीत टाकावं महाराज. तो वारकरी दर्शन बारीला लागला. पांडुरंग परमात्म्याजवळ गेला. पांडुरंग परमात्म्याच्या चरणावरती नतमस्तक झाला महाराज. आणि पांडुरंग परमात्म्याला सांगितलं, हे देवा, माझ्या मालकानं 10,000 रुपये तुझ्या पेटीत दान करायला दिलं होतं, बर का, माझ्या मालकानं तुझ्या पेटीत 10,000 रुपये दान करायला दिलं होतं. पण तुझी अपाट भक्ती करणारा, सदैव तुझं नाव घेणारा माझा बाळू मामा, मी त्या बाळू मामाच्या तळावरती सेवा केली. त्या बाळू मामाची आज्ञा म्हणून मी बाळू मामाच्या आज्ञेचं पालन केलं. आणि जे काय रांजले गांजले त्याने आपलं म्हटलं. ज्याला गरज होती त्याला मी यातले 9,000 रुपये दिले देवा, आणि राहिलेले 1,000 रुपये मालकाच्या आज्ञेनं तुमच्या पेटीत दान करतो. एवढं त्या गड्यानं सांगितलं. गडी परतीच्या प्रवासाला लागला महाराज. गडी परतीच्या प्रवासाला लागला. गडी घरी पोचायच्या त्या सावकाराच्या स्वप्नात माझा जगाचा मालक गेला महाराज. जगाचा मालक त्या सावकाराच्या स्वप्नात गेला. त्या सावकाराला सांगितलं, शेठजी, तुम्ही ज्या तुमच्या गड्यापाशी तुमच्या नोकरापाशी त्या आषाढी वारीमध्ये तुमचं वय झालं, तुमच्या नेमाला खंड पडू नये, तुमची वारी चुकू नये म्हणून तुमच्या घराचा सभासद म्हणून तुमची सेवा करणाऱ्या नोकराला तुम्ही पाठवलं. तुमचा नोकर माझ्या दर्शनाला आला. तुमच्या नोकरानं माझं दर्शन घेतलं आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुमच्या नोकरानं माझ्या पेटीमध्ये 9,000 रुपये दान केलं महाराज. त्यानं किती केलं? 1,000. त्यानं किती केलं? ऐका, दान कुठं करायचं, दान कसं करायचं, दान कसं केल्यानंतर देवाला पोचतं हे महाराज दाखवून दिलं. तुम्ही लाखो रुपये जर नेऊन दान करत असाल तर देवाला पोचवत नाही. मग आपलं दान बाळू मामाला पोचावं, बर का. आपली सेवा बाळू मामाच्या यादीत ग्राह्य व्हावी अशी ज्या सद्भक्तांना वाटते त्यांना हात जोडून विनंती आहे. उद्यापासून तुम्हाला फुकट मिळालेला रेशन तरी तेवढा आणून इथं मेंढक्याला देऊ नका महाराज. मेंढक्याला मामा काही कमी पडू देत नाही. मामा माझे एवढे ताकदबाज आहेत महाराज की संतांची पायी हा माझा विश्वास. आणि सर्व भावेदास झालं त्यांचा मामांचं दान झालेलं मेंढके आहेत महाराज. मेंढक्यांना चिंता करायची गरज नाही. पण मामांचा जो जीवापाड माझ्या मेंढी माऊलीवर जीवायला महाराज, त्या मेंढी माऊलीला आपण राणा माना सोडण्याची परवानगी देतोय. मोठ्या मेंढ्या आपलं पोट भरून मामाच्या तळावर परत येतात महाराज. पण जे लहान लहान पिलं आहेत ना, त्या लहान लहान पिलांच्या पोटामध्ये अन्न जावं तेवढ्यासाठी प्रत्येकानं उद्या येताना एक वंजळ धान्य न चुकता घेऊन या. तुमची सेवा जर बाळू मामाच्या यादीत नाही ग्राह्य झाली महाराज तर मला भेटा, बर का. बाळू मामाला काही सुद्धा सांगावं लागत नाही महाराज. एक उदाहरण देऊन जाईल. आपला वेळ संपत आलेला आहे. आपल्याला बरोबर 9ला आरती करायची. आरती नंतर आपल्याला प्रसाद घ्यायचा आहे. हा प्रसाद म्हणजे महाराज तुम्हाला भात दिसत असेल, पण मामानं काय केलं महाराज, प्रत्येक रोग्याला मामांच्या तळावरती येणाऱ्या प्रत्येक सद्भक्ताचा आधार नाहीसा करण्यासाठी कन्या रोग्याला
औषध होती आणि भंडाऱ्याचा महिमा वर्णवा किती. या तळावरती प्रत्येक व्यक्तीला महाराज या संकटातून निवारण करण्यासाठी हा प्रसाद जो आहे ना, एवढा लाखोच्या भाविकांना, हजारोच्या भाविकांना हा प्रसाद मिळाला जातो. त्याचं एकमेव कारण आहे महाराज, जेवण नाही. विनाकारण बोंबलो नका, रात्री कमी पडलं, रात्री जास्त झालं ना, आम्हाला आलंच नाही, आम्ही असंच उठलो. अरे तुमच्या नशिबातच नाही, तुम्ही रिकामा हाताने आला, रिकामाच हाताने जावं लागणार. यात वाद नाही महाराज. विनाकारण बोंबले सुटू नका. दादा वडील ऐकले तुझा प्रसंग आहे महाराज. ऐका, मामाने सुद्धा विधी लिखित केलेला असतो, जो कोणी माझ्या मेंढी माऊलीसाठी मुठचिमट घेऊन आला तो व्यक्ती विनमुख जाताच कामा नाही. त्याला काही चाललं नाही, त्याला माझ्या तळावरचं काही सुद्धा मिळता कामा नाही महाराज. मग ज्याला प्रसाद मिळत नाही त्यांना माझी विनंती आहे, तुम्ही विचार करा की आपण काहीतरी या तळावर आणून दिलंय का, आपण कुठंतरी ऋणी आहे का, याचा विचार करा महाराज. मामाला सांगावं लागत नाही महाराज. कृष्णा खोऱ्यातला मामांचा एक सद्भक्त होता महाराज. घरीच मामांची सेवा करायचा, घरीच मामांची पूजा करायचा. एक काळ त्याला असा आला महाराज की त्याला मामांचा विसर पडला. आणि बऱ्याचदा असंच होतं बरं का मेजर साहेब. भगवंताची कृपा झाली, देव आपल्या नवसाला पावला की आपण देवाला विसरतो महाराज. कृष्णा भरतला मामांचा भक्त महाराज, त्याच्याही जीवनामध्ये असाच प्रसंग आला महाराज. मामांच्या कृपेला एवढं उतू आलं महाराज, त्याला अहंकार झाला, त्याला गर्व झाला, त्याला मीपणा आला महाराज. मीपणा आल्या बरोबर दिलेलं पद काढून घ्यायला नाही उशीर लागत नाही महाराज. असा प्रसंग महाराज त्या कोयना खोऱ्यातल्या भक्तावरती, धोंडीराम पाटीलच्या भक्ताचं नाव होतं महाराज, त्याच्यावरती असा प्रसंग आला. एक वेळचं अन्न सुद्धा त्याच्या घरी राहिलं नाही महाराज. हा प्रसंग त्याच्या वाट्याला आला आणि त्याच्या बायकोने सांगितलं का हो, आपण ज्यावेळेस मामाची सेवा करत होतो, आपण ज्यावेळेस मामाच्या सानिध्यात होतो, त्यावेळेस आपल्याला कुठल्याच गोष्टीची कमतरता नव्हती, आपल्याला कुठल्याच गोष्टीचं उणा नव्हतं महाराज. एवढं सर्व काही आपल्याला मामाने देऊन आपण त्या मामाच्या सेवेला चुकलो, आपण त्या मेंढी माऊलीच्या सेवेला विसरलो. एवढं मोठं धन मामानं आपल्याला दिलं, आपण त्यातला एक हिस्सा सुद्धा मामाच्या मेंढी माऊलीला दिला नाही महाराज. आपलं चुकलंय, आपली चूक झाली. काही करा, तुम्ही जिथं मामांचा तळ असेल ना तिथं माझ्या मामाच्या तळावरती जावा. आणि हा संकट आपल्यावर ओढवलंय, हे संकट आपल्यावरती आलंय ना, ते मामाला जाऊन महाराज 8 दिवस त्या धोंडीराम पाटलाला नुसतं पाणी पिऊन झोपावं लागत होतं. 4 मुलं त्या धोंडीराम पाटलाला होती महाराज. नवरा बायको पाणी पिऊन झोपायची, पण ती लहान मुलं महाराज. ऐका, लोकांना गरीब श्रीमंती जागिरी काही सुद्धा कळत नाही महाराज. भूक हा एवढा मोठा घातक प्राणी महाराज. एकदा का माणसाला भूक लागली महाराज, की तो श्रीमंत आहे, गरीब आहे, कोण आहे, कुठला आहे, काही सुद्धा कळत नाही. त्या धोंडीराम पाटलाची 4 मुलं महाराज 4 दिवस आपल्या आई बाबा बरोबर पाणी पिऊन झोपली महाराज. 4 दिवस आपल्या आई बाबा बरोबर पाणी पिऊन झोपली महाराज. 5वा दिवस उघडला महाराज. त्या मुलांना असह्य यातना होऊ लागल्या. आई काही कर पण आम्हाला खायला दे, बाबा काही करा, अहो भूक लागले, आम्हाला खायला द्या. अहो 2 दिवस धोंडीराम पाटलानं पाहिलं. धोंडीराम पाटलाला हे बघू वाटेना, सर व्हायना, पण आपली चूक झाली. काय म्हणून मी बाळू मामाला तोंड दाखवू, काय म्हणून बाळू मामाला मी सांगू. माझ्यावरती एवढी मोठी बाळू मामाची कृपा होती, मला कुठल्याच गोष्टीची कमतरता नसताना मी बाळू मामाला विसरलोय. आणि आता बाळू मामांचे माझ्याकडे दुर्लक्ष झाले. आता कोणत्या तोंडाने मामाकडे जाऊ, म्हणून तो बायकोला हमसून दुमसून रडून सांगू लागला महाराज. आता काय सांगू, तिने सांगितलं इलाज नाही. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा आणि हरी कृपेचा नाश झाला. तुम्ही शरण बाळू मामाला जा. बाळू मामाची कृपा झाली की निश्चितपणे याच्यातून काहीतरी मार्ग निघेल. आपल्याला श्रीमंती नको, आपल्याला जागिरी नको, पण आपल्या मुलाबाळाला आपल्याला फक्त 2 टायमाचं पोटभर अन्न जरी मामांच्या कृपेनं मिळालं तर त्यात आपण मामांचा आभार मानू महाराज. नाही इलाज झाला. जड अंतकरणाला 8 दिवस महाराज पाणी पिऊन झोपावा लागणारा धोंडीराम पाटील माझ्या मामांच्या बग्यावरती आला महाराज. मामांच्या तळावरती आला. मामांच्या तळावरती आल्याबरोबर महाराज
मामांच्या तळावरती असंख्य भाविक मामांच्या दर्शनासाठी येत होते. मामांचं दर्शन घ्यायचे महाराज. मामांच्या दर्शनाला अशी रांग लागायची महाराज. आज आपण कसं मामांच्या पादुकांचं मामांच्या प्रतिमेचं दर्शन घेतोय, त्या काळामध्ये हयात मामांचं दर्शन होत होतं महाराज. काय भाग्यवान माणसं असतील महाराज. बघा त्या मामांचं दर्शन घेतलं महाराज, आणि दर्शन घेतल्यानंतर असंख्य भाविक मामांच्या कडे होते, असंख्य भक्त मामांचं दर्शन घेत होते. आरती झाल्यानंतर आपलं दुखणं मामाला सांगावं म्हणून तो धोंडीराम पाटील महाराज दर्शन घेऊन बाजूला झाला. पण त्यानं विचार केला, आपल्याकडून चूक झालेली आहे, आपल्याकडून अपराध झालेला आहे, आपल्या वाटेला दुःख आलेलं आहे. हे दुःख जर निवारण करायचं असेल तर आपल्याला इथं काहीतरी सेवा, मामांचा शब्द आहे, करशीला सेवा तर खाशीला मेवा. महाराज भाविकांची गर्दी होती, भाविक यायचे, दर्शन घ्यायचे, बसायचे महाराज. पण तो धोंडीराम पाटील या बग्याच्या आसपास फिरू लागला. कुठं काय स्वच्छता करायची का, कुठं काय कमी जास्त आहे का, मामाच्या तळावर काय लागते, काही नाही, याची सर्वस्व जबाबदारी महाराज. आपल्याकडे धन नाही, आपल्याकडे द्यायला काय नाही, पण आपल्याला मनोभावे सेवा करायला काय अडचण नाही महाराज. या न्यायानं तर धोंडीराम पाटील महाराज आरती होईपर्यंत, दिवस मावळल्यापासून 9 वाजेपर्यंत महाराज आता मामाचा तळ त्यानं साफसफाई केला महाराज. आता मामाचा तळ साफसफाई केला महाराज. मामाचा तळ साफसफाई केला, आरती झाली महाराज. आणि प्रसादाला धोंडीराम पाटलाला बसायला सांगितलं महाराज. धोंडीराम पाटील प्रसादाला बसला. पण धोंडीराम पाटलाला वाटायचं की आपण ज्या कामासाठी आलो, ज्या अडचणसाठी आलो, त्या अडचण मला एकदा मामाला सांगितल्याशिवाय पर्याय नाही महाराज. त्या धोंडीराम पाटलानं पंक्तीला बसल्यानंतर पंचपक्वान्नाची पंगत महाराज, पंचपक्वान्नाची ताटं वाढण्यात आली. पंचपक्वान्नाचं ताट त्या धोंडीराम पाटलाच्या समोर गेल्याबरोबर धोंडीराम पाटलाचं अंतःकरण भरून आलं महाराज. गेले 8 दिवस झालं आम्ही पाणी पिऊन झोपतोय. ऐका, गेले 8 दिवस झालं पाणी पिऊन झोपतोय, आणि आज मी मामाच्या तळावरती आलो तर माझ्या समोर पंचपक्वान्नाचं ताट आहे महाराज. पण माया दळामध्ये गुंतलेला धोंडीराम पाटील, माया दळामध्ये गुंतलेला धोंडीराम पाटील महाराज तो विचार करू लागला, 8 दिवस झालं आपली मुलंही आपल्या बरोबर पाणी पिऊन झोपतात, हे अन्न माझ्या नरड्याच्या खाली जाणार नाही. आता मामा आपलं काही समस्या ऐकून घेत नाही महाराज, आणि मामाला आपली समस्या सांगायला आपल्याला अधिकार राहिला नाही. आपण चूक केलेली, ही चूक त्याला आतून सारखी दुसऱ्यात येत होती महाराज. काय करावं, काय करावं. ते धोंडीराम पाटील भरल्या ताटावर कसं रडू लागला महाराज. ही पंचपक्वान्नाचं ताट आहे असं पिशवीत ठेवावं, उद्या घरी गेल्यानंतर लेकरांना एवढं तरी लेकर खातील माझी. या न्यायानं त्या धोंडीराम पाटलानं महाराज पंक्तीत बसला असताना ते ताट उचललं, आपल्या पिशवीत भरलं महाराज, आणि मामाच्या तळावरती काही कमी जास्त पाहू लागला. येणाऱ्या भाविकाला अन्नदान करू लागला. जेवढी आपल्या हातून सेवा करता येते तेवढी सेवा धोंडीराम पाटलानं केली महाराज. निमी रात्र झाली आणि धोंडीराम पाटलाला वाटलं आता तरी आपण आपल्या मामाला जाऊन आपली समस्या सांगावी महाराज. पण न सांगता कळो येते अंतर. मामाला काही गरज नव्हती सांगायची महाराज. मामा सगळ्यांना प्रसाद मिळाला, सगळी भक्त गेले, सगळ्या मेंढक्यांना मामांनी झोपायला सांगितलं महाराज. आणि धोंडीराम पाटलाला मामाला सांगितलं, ए धोंडीराम आता आराम कर, तुझं काय समस्या असेल ते आपण सकाळ बघू महाराज. धोंडीराम मोठा असे ना मामा आता एकांतात आहेत, मामाला आपलं दुखणं सांगावं. या नयानं मामाजवळ धोंडीराम पाटील चाललं असताना मामानं हात केला, सांगितलं धोंडीरामा काय तुझी समस्या असेल ते आपण सकाळ पाहू, आता तू झोपून घे बरं. झोपून घे बरं म्हटल्या बरोबर धोंडीराम पाटील मामाच्या आज्ञेने महाराज माझ्या मेंढी माऊलीच्या तळावरती गेला. काही केलं धोंडीराम पाटलाला झोप लागला महाराज. या अंगावरून त्या अंगावर, या अंगावरून त्या अंगावर धोंडीराम पाटील होऊ लागला. त्याला त्याची समोर मुलं दिसायची, त्याला त्याची समोर बायको दिसायची. अरे रात उजळत आली, आपण आपली समस्या मामाला सांगितली नाही. आज 9वा दिवस आहे, माझी बायका पोरं नुसती पाणी पिऊन झोपतात, अन्न वाचून व्याकुळ झालेली लेकरं मरतात की काय आता सांगता येत नाही. या समस्येला हा धोंडीराम पाटील महाराज व्याकुळ झालेला धोंडीराम पाटील महाराज दिवस उजळला. दिवस उजळल्या बरोबर आपल्या हाताने जेवढी मेंढी माऊलीची सेवा करता येते महाराज, जेवढी सेवा करता येते तेवढी मेंढी माऊलीची सेवा त्या धोंडीराम पाटलाने केली महाराज. सकाळची आरती झाली, मामांचं दर्शन घेतलं महाराज. आणि धोंडीराम पाटलानं मामाला सांगितलं मला आज्ञा द्या, जावं लागतंय. मामाने सांगितलं तुला मी अडवणार नाही, तुला जावंच लागतंय, तू जा, पण आता प्रसाद घेऊन जा. प्रसाद घेतल्याशिवाय तो जायचं नाही महाराज. प्रसाद घेतल्याबरोबर जायचं नाही म्हटल्याबरोबर पुन्हा त्या धोंडीराम पाटलाला हुंदका दाटून आला. अरे 9वा दिवस आहे, माझी मुलं बाळं उपास आहेत, अन्न करून ते व्याकुळ झाले.
आणि पंच पक्वान्नाचं अन्न मामा मला खायला सांगतात. माझ्या नरड्याच्या खाली उतरत नाही. माझी मुलं अन्न अन्न करून वरततात. काय करावं हे मनात जोडीराम पाटलाचं चिंतन चाललं होतं महाराज. हे मनातलं चिंतन न सांगता कळू येते अंतर. जोडीराम पाटील महाराज पंक्तीला बसना गेला. तो मामाला आज्ञा करू लागला, नाही मामा मला जावं लागतंय, मला जावं लागतंय. म्हणजे बरोबर मामाने सांगितलं मी तुला अडवलेलं नाही, मी तुला अडवणार नाही, तुला जा म्हणून सांगितलंय. पण गप गुमान माझ्या बरोबर प्रसादाला, गप गुमान माझ्या बरोबर प्रसाद घ्यायला बस म्हणल्याबरोबर मामाने आपल्या ताटाला ताट लावून आपल्या मांडीला मांडी लावून त्या दोंडीराम पाटलाला बसवलं महाराज. मामाच्या बरोबर बसलेला दोंडीराम पाटील पुन्हा पंचपक्वान्नाचं ताट दोंडीराम पाटला बरोबर समोर आले महाराज. दोंडीराम पाटलाच्या समोर पंचपक्वान्नाचं ताट बघून पुन्हा त्या दोंडीराम पाटलाला आशू अनावर झाले महाराज. काय करावं, काय करावं, काय करावं. माझ्या लेकरा बाळांचं काय चाललं असेल, काय करत असतील. आता हे अन्न माझ्या नरड्यातून कसं उतरायचं, कसं उतरायचं. पण मामाला काय सांगू, नाही दादा महाराज. मामाने सांगितलं ए दोंड्या, अरे का भरल्या ताटावरती फुगून बसलाय, मी सांगितलं ना तुला गप गुमानं खा महाराज. मामांच्या आज्ञा म्हणून त्या दोंडीराम पाटलानं पाण्याचा तांब्या एका हातात एक घास उचलायचा, तोंडात घालायचा, पाण्याचा वर्ण घोट घ्यायचा महाराज. त्याच्याशिवाय त्याच्या नरड्यातून तो घास खाली उतरत. कारण त्याच्या समोर दृश्य दिसत होतं. लेकराकडे बिलगत होती, अन्न द्या, खायला द्या, काहीच द्या बाबा, आई बाबा म्हणून ओरडत होती. ती ओरडलेली रडलेली मुलं दोंडीराम पाटलाच्या डोळ्यासमोर दिसत होती महाराज. काय करावं दोंडीराम पाटलाला कळना आणि मामाला त्याला सांगता येईना महाराज. त्याचं जेवण झालं, मामांचं दर्शन घेतलं, मामाने त्याला भंडारा लावला महाराज. चिमटभर भंडारा त्याला दिला आणि सांगितलं जा म्हणून सांगितलं महाराज. त्या दोंडीराम पाटलाला मामाचा तळ सोडला महाराज. जसं मामाचा तळ इथं दोंडीराम पाटील रस्त्याला लागला, दोन्ही हात जोडले महाराज, नतमस्तक झाला आणि तुका म्हणे घालू तयावरी भार आणि वाहू हा संसार देवा पाणी. त्या दोंडीराम पाटलाने सांगितलं मामा, मी माझी समस्या घेऊन तुमच्याकडे आलो होतो. माझ्या हातून जेवढी तुमच्या तळावर सेवा करता आली तेवढी सेवा मी मामा तुमची केली. इथून पुढे माझ्याकडून सेवा घडते का नाही मला माहिती नाही. आजचा दिवस हा दोंडीराम पाटलाचा शेवटचा दिवस असेल महाराज. माझी लेकरं, माझी मुलं, माझी बाळं, माझी बायका पोरं अन्न अन्न करून महाराज व्याकुळ आहेत आणि त्यांना आता मी जाऊन तोंड दाखवू शकत नाही. मी माझ्या जीवाचं बरं वाईट केल्याशिवाय मला आता दुसरा पर्याय काही करायचं. ते मामा तुमच्यावर सर्वस्व अर्पण त्या दोंडीराम पाटलानं केलं महाराज आणि आपल्या वाटेने चालू लागला. आपलं शेवटचं मुलाचं बायकोचं दर्शन घ्यावं. आपण इकडंच गेलो त्यांना आस लागून राहील. आपण मामांच्या तळावर गेलो आणि परतच नाही गेलो तर आस लागेल, मामावरती त्यांचा विश्वास बसणार नाही. म्हणून दोंडीराम पाटील आपल्या घरी गेला महाराज. घर जसं जवळ येईल तसं दोंडीराम पाटलाला त्याच्या छातीचे ठोके वाढू लागले महाराज. धडकी भरली त्याला की आता बायको विचारल, मुलं पळत येतील, आपल्याला बिलकतील, विचारतील बाबा काय आणलं खायला, बाबा काय आणलं खायला, बाबा खायला द्या, बाबा काही घेऊन आला तुम्ही, मामांच्या तळावरती गेलता, काय सांगितलं मामाला. हे जर मुलांनी विचारलं तर मी त्यांना काय सांगू, मी त्यांना काय सांगू. या विचारानं व्याकुळ झालेला दोंडीराम पाटील महाराज जड अंतकरणानं, जड पावलानं एक एक पाऊल घराच्या दिशेनं टाकू लागला महाराज. आणि घराच्या अंगणात गेल्या बरोबर पाहिलं, ऐका न सांगता कळू येते अंतर महाराज. दोंडीराम पाटलानं घराच्या दारात गेलं आणि पाहत तर काय अन्नासाठी व्याकुळ झालेली मुलं आनंदानं नाचतायत महाराज, आनंदानं खेळतायत आणि हातात पाण्याचा तांब्या घेऊन दारात उभा त्या दोंडीराम पाटलाची बायको होती महाराज. आनंदाचं वातावरण घरामध्ये होतं. दोंडीराम पाटील ज्या जड अंतकरणानं दारात गेला होता महाराज. खेळलेली लेकरं त्यानं पाहिली, बायकोचा हास्य चेहरा पाहिला महाराज. हातात पाण्याचा तांब्या घेऊन बायको दारात आली महाराज. आणि हा दोंडीराम पाटील बायकोच्या हातातला तांब्या घेऊन तुला विचारतो नेमकं हा काय प्रकार आहे. तिनं सांगितलं ते सगळं बाजूला राहू द्या, ते सगळं बाजूला राहू द्या, मी सांगते काय आधी जेवून घ्या. ऐका, एक टायमाचं अन्न नव्हतं, ही वाट पाहते. काय चमत्कार झाला, काय चमत्कार झाला, हे कसं घडलं. तिने सांगितलं, दोंडीराम पाटलाने सांगितलं, हे पहा मला आधी सगळं काय झालंय ते नीट कसा, हे कुठून आणलं, कुणी दिलं, कधी दिलं, कसं दिलं, मला यथा सांगितल्याशिवाय मी जेवणार. अहो तिने सांगितलं, तुम्ही काल दिवस मावळायला
तुम्ही दुपारी काल इथून गेला, तुम्ही घर दुपारी सोडलं आणि दिवस मावळाच्या टायमिंगला तुमचा मित्र इथं आला, दिवस मावळाच्या टायमिंगला तुमचा मित्र इथं आला आणि तुमच्या मित्रानं हे सर्व धान्य, अन्न, पाणी जे काय आपल्या संसार प्रपंचाला लागते ना ते सर्व काही देऊन गेला आणि तो देऊन गेल्यानंतर मी हा पंच पक्वान्नाचा स्वयंपाक बनवला, मुलांना पोटभर घातला आणि आता तुमची वाट पाहत मी उभा आहे महाराज. तुला सांगितलं काल दिवस मावळताना मी मामांच्या तळावरती पोहोचलो होतो. कोण आलता, कोण होता, तिने सांगितलं की आसपास आमची मेंढरा आहेत, मी मेंढका आहे, या मेंढी माऊलीची सेवा करतो आणि तुमचे मालक वाटेने जात असताना त्यांनी मला सांगितलं की एवढं माझ्या घरी हे सामान पोच करा महाराज. अहो ते दुसरं तिसरं कुणी नव्हतं, पण ज्या वेळेस दंडीराम पाटील त्याची समस्या घेऊन माझ्या मामांच्या तळावरती गेला महाराज आणि त्या दंडीराम पाटलाचा मामाला चेहरा पाहिल्याबरोबर या दंडीराम पाटलाचं काय दुःख नाही, या दंडीराम पाटलाच्या घरी काय समस्या आहे महाराज, माझ्या मामाला कळले महाराज. आणि दोंडीराम पाटील सेवेत गुंतला तोपर्यंत माझ्या मामानं मेंढक्याचं रूप घेतलं महाराज आणि त्या दोंडीराम पाटलाच्या घरी अन्न पाण्याची, धन धान्याची व्यवस्था केली महाराज. ही ताकद माझ्या बाळू मामात आहे. बोला 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 असा चमत्कारी असणारा देव आणि या देवाची आपल्यावर सदैव कृपा राहावी असं जर वाटत असेल माई माऊल्या हो माझ्या बंधुजनांनो, तर उद्यापासून येताना रिकाम्या हाताला तळावर येऊ नका महाराज. या माझ्या मामानं माझ्या मेंढक्यासाठी काही कमी केलेलं नाही. तुम्हाला वाटत असेल हा महाराज या बाळू धनगराला धन गोळा करून देतो की काय, पण माझ्या बाळू धनगरानं, माझ्या बाळू मामानं आपलं सर्वस्व मेंढी माऊलीसाठी अर्पण केलं महाराज, मेंढी माऊलीसाठी अर्पण केलं महाराज. त्या मेंढी माऊलीसाठी फक्त तुम्ही धान्याची व्यवस्था करा, त्याच्याकडे चारा असेल त्याला चाऱ्याची व्यवस्था करा महाराज. कारण मोठ्या प्राण्यावर अपार प्रेम करणारा सद्भक्त म्हणजे संत बाळूमामा महाराज आणि बाळूमामा हा भगवान शंकराचा शेवटचा अवतार आहे आणि भगवान शंकराकडे एक हात आहे, कोणी विसरू नका महाराज. या सृष्टीवरती, या पृथ्वीवरती आपल्याला किती दिवस जिवंत ठेवायचं हे भगवान शंकराकडे आहे आणि भगवान शंकराचा शेवटचा अवतार म्हणजे माझा बाळूमामा आहे. बाळूमामाला जर वाटलं की याच्या हातून माझ्या मेंढी माऊलीची सेवा होती, याच्या हातून माझ्या मेंढी माऊलीसाठी अन्नधान्य येते, याला अजून 10-5 वर्षाचं आयुष्य प्रदान करा महाराज, तर ते तुम्हाला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही असं ज्याला वाटतं त्यांनी फक्त मेंढी माऊलीसाठी या तळावरती जेवढं सहकार्य करता येतंय तेवढं तनानं मनानं धनानं करा. आणि या तळाचा जो नियम आहे 50 फुटाच्या पलीकडे आपली मोटरसायकल, 100 फुटाच्या पलीकडे आपली चप्पल, हे जे नियम आहेत महाराज त्या नियमाचं पालन करा. नियमाचं जर पालन नाही केलं महाराज, नीतीने वागावे, कमी नाही होत आणि उन्मताला मामा शासन करीत. अहंपणाने जर तुम्ही मामाच्या तळावर आला चप्पल घालून काय त्याला होत आहे, तर त्याचा परिणाम केले कर्म झाले, त्याची भोगा आले आणि उपजले मेले. आईचे किती तुमच्या चुकीच्या कर्माची शिक्षा तुम्हाला मिळणार. म्हणून आपल्याकडून काही चूक होऊ नये, आपली फक्त सेवा मामाच्या दरबारात प्राप्त व्हावी आणि सदैव मामाचा आपल्यावरती आशीर्वाद राहावा एवढ्यासाठी महाराज आपण मामांच्या दरबारात आलोय. मामांच्या दरबारात सर्वांनी उपस्थित आलात तर सर्वांनी एकदा मोठ्या प्रेमानं महाराज हात वर करा, माझ्या मामाचं भजन करा. शेवटचं भजन होईल सेवा. हरिभक्त परायण शांतीलाल महाराज कोळी युट्यूब चॅनल कोळेकर शांतीलाल महाराज कोळेकर यांच्या युट्यूब चॅनल वरती महाराज शांतीलाल महाराज कोळेकर हा युट्यूब चॅनल आहे आणि यांच्या युट्यूब चॅनलवर माझ्यासारख्या अज्ञानी पामराची मामांच्या कृपेनं महाराज हरी कीर्तन सेवा शूट झालेले. तर सर्वांनी ही सेवा शांतीलाल महाराज कोळेकर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ही सेवा आपल्याला घर बसल्या पाहता येईल. सर्वांनी एकदा मोठ्या प्रेमानं माझ्या मामाचं भजन करा. आरतीची वेळ झाली, सर्वांची माफी माझ्या वाणीला पूर्ण ज्ञानेश्वर असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि बाळूमामाची आरती प्रवचन रोज पाहण्यासाठी विसरू नका. बोला जय बाळूमामा.